त्याच्यामुळे त्या पद्धतीमध्ये किंवा त्या तपासामध्ये वाल्मिक कराड यांचा त्या गुन्ह्यामध्ये कुठेही सहभाग आलेला नाही. तर मोक्का लावण्यात आला आहे सर. नाही, असं बिलकुल कोर्टापुढे काही नाही. कोर्टापुढे आतापर्यंत आमच्याशी कुठं निदर्शनास आलेलं नाही किंवा काही नाही. कारण आता आज फक्त जी काही एक्स्ट्रॉशनची केस आहे त्या संदर्भात आजची केस सुनावणी झालेली होती आणि मोक्का लावण्याच्या संदर्भात किंवा दुसऱ्या गुन्ह्याच्या संदर्भात असं आतापर्यंत ह्या कोर्टापुढे तरी अर्ज आलेला नाही. मोक्का लावला असेल तर काय अडचणी निर्माण होऊ शकतात? मोक्का लावला असेल तर काय अडचणी निर्माण होऊ शकतात? आता पुढच्या वेळेस आम्ही मोक्का लावल्याने काय त्यांचा तसंही ह्या आतापर्यंत जो तपास आतापर्यंत आलेला आहे त्या तपासामध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्यांना तपास करायचा आहे, पण कुठेही तपासामध्ये वाल्मिक कराड यांचा सहभाग आलेला नाही. की आम्ही कोर्टाला स्पेसिफिक आर्ग्युमेंट केलेलं आहे की त्यांचा जो 103 BNS खाली गुन्हा आहे त्याच्यामध्ये यांचा कुठलाही सहभाग, ऑन द कॉन्ट्ररी त्यांनी असं मागितलं होतं की आम्हाला त्यामध्ये त्यांचा तपास करायचा, त्या गुन्ह्यामध्ये यांचा सहभाग आहे का नाही या संदर्भात आम्हाला तपास करण्यासाठी परत 10 दिवसाची पोलीस रिमांड मागण्याचा अर्ज त्यांचा होता. त्याच्यामुळे त्या पद्धतीमध्ये किंवा त्या तपासामध्ये वाल्मिक कराड यांचा त्या गुन्ह्यामध्ये कुठेही सहभाग आलेला नाही. पुढची प्रक्रिया काय? पुढची प्रक्रिया काय? आता पुढे काय? पुढे काय? पुढे काय? आता पुढे काय? आता पुढे काय? आता पुढे काय? आता पुढे काय? सांगा.